मराठीमध्ये एकूण नामाचे प्रकार तर 3 आहेत बरं का. मग हे कोणते 3 महत्त्वाचे प्रकार? तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. बघा, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्यानंतर मात्र सर्वनाम ही अत्यंत महत्त्वाची जी दुसरी संकल्पना आहे ती देखील फार महत्त्वाची बरं का मित्रांनो. नामाच्या ऐवजी किंवा नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला, विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता उदाहरणार्थ राम आंबा खातो. आता राम आंबा खातो च्या जागी तो आंबा खातो असं आपण म्हणालो तर याचा अर्थ नामाची जी जागा आहे ती कुणी घेतली? तर ती सर्वनामाने घेतली. आता बघा, मग याच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की तर कंसामध्ये मी उदाहरणं लिहितोय बरं का, की नामाच्या बद्दल किंवा नामाच्या ऐवजी ज्या पद्धतीने एखादा विकारी शब्द वापरला जातो तोच विकारी शब्द म्हणजे सर्वनाम. त्याच्यानंतर विशेषण. खरं तर मराठी माणसांना विशेषण लावणं हे फार आवडतं. अगदी काहीही हो, परंतु एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना विशेषणाशिवाय वर्णन हे आपण स्वप्नात देखील करवत नाही. अगदी विशेषण म्हणजे आपल्या आवडीची बाब. सहजगत्या आपण एखाद्या गोष्टीचं विशेषण पाहतोच की. आता उदाहरणार्थ आंबा गोड आहे. आता आपण जे या ठिकाणी आंबा गोड आहे हे पाहिलं तर त्याचा विचार केल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं मित्रांनो की आंबा गोड आहे. यापैकी मूळ नाम तर आंबा आहे आणि माहिती कशाबद्दल दिली जात आहे? आंब्याच्या बद्दल. पण जरी आंब्याच्या बद्दल माहिती दिली जात असली तरी देखील तो गोड आहे असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपलं लक्ष कुठे जातं? तर आपलं लक्ष गोड या संकल्पनेकडे जातं. मित्रांनो, विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाचं महत्त्व कमी करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.